साई सूर्य नेत्रसेवा यांच्या वतीने नाशिकमध्ये नेत्र तपासणी शिबिराचा अनेकांनी घेतलाय लाभ। अहमदनगर येथील डॉक्टर प्रकाश कांकरिया व डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या साई सूर्य नेत्रसेवा रुग्णालयाच्या वतीने नाशिक शहरातील IMA सभागृह येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। अहमदनगरचे लेझर नेत्र शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर सुधा कांकरिया यांनी 1985 मध्ये रेडियल कॅरेटोटॉमी हे तंत्रज्ञान शिकून अहमदनगरमधील वर्धमान माणिक चौक येथे साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेची स्थापना केली आणि भारताच्या नेत्रशास्त्रामध्ये इतिहास घडवला। अहमदनगर सारख्या शहरासह संपूर्ण भारतातून आणि परदेशातून देखील या ठिकाणी रुग्ण येतात। 100% यशस्वी उपचार करून घेतात। आपल्या डोळ्यांच्या आजारांच्या समस्या देखील येथे सोडवल्या जातात। दृष्टी 21व्या शतकाची म्हणजेच साई सूर्य नेत्रसेवा दृष्टी या संस्थेची स्थापना 1985 ला करण्यात आली। सामान्यांना परवडेल अशी उपचार पद्धती येथे देण्यात येते। मागील 40 वर्षांचा अनुभव डॉक्टर प्रकाश कांकरिया यांना आहे। जगात पहिल्यांदाच एका दिवसात 100 पेक्षाही अधिक लॅसिक नेत्र शस्त्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या, त्याबद्दल त्यांचं लिम्का बुक मध्ये नोंद करण्यात आली। तसेच लोकमत आयकॉन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्ट आय सर्जन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देखील त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। या कॅम्प बद्दल डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश कांकरिया, साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर, एशियन आय हॉस्पिटल पुणे, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ञ संघटना आणि अखिल भारतीय अध्यक्ष रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी इंडिया। मित्रांनो, आज मी मुद्दाम तुमच्या इथे संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। आपल्या इथे आता दृष्टिदोष होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। लोकांना चष्मे लागण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ही मोठी चिंतेची बाब झालेली आहे। ह्यासाठी आपणच त्याला जबाबदार आहोत। आपण दुर्लक्ष केलं तर हे प्रमाण आणखीन वाढणार आहे। मी शाळेत असताना संपूर्ण शाळेमध्ये 5-6 मुलांना चष्मे असायचे संपूर्ण शाळेत, तर त्यांना कंदील म्हणून चिडवायचे। आता एका वर्गामध्ये 10-12 कंदील झालेले। आता याचं काय कारण असावं? तर आता असं आढळून आलेलं आहे की आता आई बाबा मुलगा रडायला लागला का त्याला नादी लावायचं असेल तर मोबाईल त्यांच्या हातात देऊन टाकतो। आणि हा जो मोबाईल आहे हा अतिशय धोकादायक आहे, कारण आयुष्याची पहिली 6 वर्ष ही आपल्या डोळ्याच्या वाढीसाठी किंवा डेव्हलपमेंट म्हणतो आपण, त्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि ह्या काळामध्ये जर समजा अतिरिक्त ताण आपल्या डोळ्याच्या आतल्या भागावरती पडला तर मोठ्या प्रमाणात दृष्टिदोष निर्माण होतात। आणि आता तुम्ही पाहिलं असेल, वय 8 वर्ष नंबर 12, वय 12 वर्ष नंबर 16, अशी ही गोष्टी आता घडायला लागल्या की अतिशय कमी वयामध्ये दाट नंबरचे चष्मे लागून या मुलांचं पुढे जे आहे, या मुलांना ज्यांना चष्मे आहेत त्यांना आर्मी जॉईन करता येत नाही, पोलीस भरती नाही, पायलट होता येत नाही, नेव्ही जॉईन करता येत नाही। आता म्हणजे आता जे आपण म्हणतो ना की महत्त्वाच्या ज्या परीक्षा आहेत, MPSC, UPSC वगैरे वगैरे सुद्धा, यामध्ये सुद्धा ज्यांना दृष्टिदोष आहे त्यांना नाकारलं जातं। आता जर समजा या गोष्टी अशा होत असतील तर आपल्याकडे आणखीन एक मोठा धोका वाढत चाललाय, तो म्हणजे लग्नाच्या मुली। जगातील सर्वात मोठं लॅसिक कॅम्प यशस्वी केल्याबद्दल इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया अँड कॅरेटोरिफ्रॅक्टिव्ह सर्जन यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते देखील डॉक्टरांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आले।
डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये असणारं जगातील पहिलं थर्ड क्लिनिक आणि महाराष्ट्र शासनातर्फे मान कन्हैया या नेत्रपेढीला मिळालेला बेस्ट पुरस्कार मिळाला। असे अनेक सामाजिक स्तरातून पुरस्कार मिळवलेल्या वर्धमान माणिक चौक अहमदनगर येथील डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा येथे येऊन आपल्या डोळ्याच्या आजाराविषयी योग्य ते उपचार करून समाधान मिळवावे असे आवाहन डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी केले। तसेच याबाबत संदीप मानकर आणि सतीश पुरोहित यांनी अधिक माहिती दिली। मी संदीप मानकर, माझा मुलगा हा कुबेर संदीप मानकर। हा गेली म्हणजे जन्मतात त्याला प्रॉब्लेम होता डोळ्यांचा। त्याच्या डोळ्यांच्या याच्यात जे मधलं बुबुळ असतं ते अंडाकृती नसून असं कुयरीच्या आकारात होतं आणि हा प्रॉब्लेम त्याला जन्मताच होता। मी पूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी गेलो आणि सगळ्या ठिकाणी मला निगेटिव्ह प्रतिक्रिया भेटली। पण एक दिवस सरांचा कॅम्प याच हॉलमध्ये असताना आम्ही इथं आला असता सरांनी सांगितलं की मी याला 100% बरं करू शकतो। आम्हाला त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही। आम्ही बरेच दिवस सरांकडे परत गेलो आणि आम्ही 15 दिवसात ऑपरेशनचा निर्णय घेतला। या गोष्टीमुळे आज त्याच्यात इतका फरक पडला की तो ना पहिले चष्मा असूनही त्याला दिसत नव्हतं आणि आजची कंडिशन अशी आहे का तो बिना चष्म्याचा एकटा म्हणजे जो पहिले परावलंबी होता आज तो स्वावलंबी झाला आणि सगळ्या गोष्टी बघू शकतोय आणि सगळी दुनिया त्याला डॉक्टरांच्या आशीर्वादाने बघायला भेटते। माझं नाव सतीश पुरोहित, माझी मुलगी तनिका पुरोहित। हिला लहानपणापासून चष्म्याचा त्रास होता, धीरे धीरे नंबर वाढत गेला। नंतर आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही डॉक्टर सरांकडे गेलो, काकडे डॉक्टरांकडे, त्यांना दाखवलं। तिचा नंबर वाढत 6.5-8 पर्यंत साधारणतः गेला होता। तो आता पूर्ण चष्मा निघून गेला तिचा आणि आता व्यवस्थित बिगर चष्म्याची ती बघू शकते, वाचू शकते, अभ्यास करू शकते। त्याच्यामुळे भरपूर आम्हाला फरक पडला आणि तिलाही त्रासापासून मुक्ती मिळाली। मुलीसाठी प्रकाश कांकरिया साई सूर्य नेत्र सेवा यांच्यातर्फे आम्ही ट्रीटमेंट घेतली। त्यांच्या ट्रीटमेंटने भरपूर आम्हाला लाभ मिळाला। त्याबद्दल मी डॉक्टरांचे व पूर्ण त्यांच्या टीमचे आभारी आहे व सर्वांनी त्यांच्याकडनं या सेवेचा लाभ घेऊन आपल्या त्रासापासून मुक्ती करावी। धन्यवाद। डॉक्टर प्रकाश कांकरिया यांना डॉक्टर वर्धमान व डॉक्टर श्रुतिका कांकरिया यांच्यासह नवनाथ वाघमारे, सुनील ठोके आणि संस्थेचे इतर कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य मिळते। आपल्या डोळ्याच्या समस्यांवरील उपचाराविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर आम्ही स्क्रीनवर हेल्पलाईन क्रमांक देत आहोत। या क्रमांकावर फोन करून आपण अधिक माहिती मिळवू शकता, अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदार।